महापालिकेच्या वतीनं 27 मार्च रोजी लॉटरी सोडत काढण्यात आली होती। त्यातील लाभार्थ्यांना 22 मे पर्यंत पैसे भरण्यास सांगण्यात आलं होतं। मात्र यापैकी 130 नागरिकांनी पैसे भरलेत। उर्वरित लाभार्थ्यांना 22 मे पर्यंत मुदत देण्यात आली असून त्यांनी विहित मुदतीत 10% रक्कम भरून सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त अपर्णा थेटे यांनी केलंय। नमस्कार, मी अपर्णा थेटे, उपायुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका। आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आपल्या शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजना शहरी या अंतर्गत 11,120 घरकुलांचा प्रस्ताव मान्य झालेला आहे। शहरातील 5 ठिकाणी असलेल्या या घरकुलांमध्ये 3,668 लाभार्थ्यांनी पसंती क्रमांक दिलेले आहे आणि ते विजेते ठरले आहे। अशा सर्व लाभार्थ्यांना बँकेचे लोन मिळण्यासाठी आपण एकाच छताखाली कला दालन मुख्यालयाच्या जवळ इथे आपण एक शिबिर सुरू केलेलं आहे आणि येथे बँकेचे अधिकारी, महानगरपालिकेचे कर्मचारी, विकासक आणि लाभार्थी हे सगळेच एका छताखाली त्यांना असलेल्या शंकाचं निरासन आणि कागदपत्रांबाबत माहिती करून घेऊ शकतात, जेणेकरून त्यांना सहजपणे लोन उपलब्ध होऊ शकते। याचबरोबर मी आपल्याला सांगू इच्छिते की पडेगाव येथे दिनांक 14-15ला आणि हर्सूल येथे दिनांक 16-17ला देखील आपण अशाच प्रकारचं शिबिर ठेवलेलं आहे, जे साईटवर असेल, जेणेकरून लोकांना प्रत्यक्ष जे कामकाज चालू आहे त्याची आपल्याला गती आणि आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा पण त्यांना घेता येईल। आणि या अनुषंगाने आपण प्रयत्न करत आहोत की त्या लोकांना जास्तीत जास्त लाभ मिळण्यासाठी आणि बँकेचे योगदान मिळण्यासाठी प्रयत्न करत आहोत। यामध्ये सर्व नागरिकांना माझी हीच विनंती आहे की जे लाभार्थी विजेता म्हणून घोषित झालेले आहेत तर त्यांनी 22 तारखेपर्यंत त्यांचा 10% ही रक्कम भरावी। आणि या व्यतिरिक्त आपण जी 11,000 उरलेली घरं आहेत, साधारण 7,500, तर तिथे आपण PMAY योजनेअंतर्गतच आपण नव्याने लॉटरी सिस्टीम पण सुरू केलेली आहे। ही लॉटरी सिस्टीम दिनांक 18 तारखेपर्यंत आपली सुरू आहे। त्यामुळे जे इतरही जे शहरातील नागरिक आहेत आणि जे इच्छुक आहेत की त्यांच्या स्वप्नातील घरं मिळवावी, ही जी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी तर त्यांनी या योजनेमध्ये देखील ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज भरावा आणि लॉटरी सिस्टीममध्ये सहभाग नोंदवावा, ही सगळ्यांना मी याद्वारे आवाहन करते।